जुना पुणे मुंबई महामार्गावर लोणावळा परिसरातील चिक्की दुकानांची अतिक्रमणे आणि जागेचा अभाव यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना बसतोय। महामार्गावरील अतिक्रमणे, टपऱ्या, दुकानं यांच्यावर कधी कारवाई होईल अशी मागणी स्थानिक करतायत। उरणमधील नाभे गावात जाण्यासाठी असलेल्या शिवाजीनगर नाभे या रस्त्यावर अनधिकृतपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंटेनर पार्क केले जातात। हा रस्ता अरुंद असल्याने गावात जाताना वाहतूक कोंडी होते। ग्रामस्थांनी त्यामुळे संताप व्यक्त केलाय। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी ट्रस्ट आणि गोखले बिल्डरमधला जमीन व्यवहार रद्द करण्यात आलाय। धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेत। या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डर यांनी ट्रस्टला दिलेले 230 कोटी रुपये सिव्हिल कोर्टाच्या आदेशाने परत मिळणार आहेत। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम असून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईतील पवईत एका व्यक्तीने काही मुलांना ओलीस ठेवलं। या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेतलं। डांबून ठेवलेल्या मुलांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गुंडागर्दी करणाऱ्यांना सज्जड दम कोल्हापूर पोलिसांनी दिलाय। गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांनी करडी नजर असणार आहे। शहरातील गुंड पोलिसांच्या रडारवर आहेत। वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या गावातील नागरिकांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या आणि आरोपींना त्वरित शिक्षा करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मुंब्रा परिसरात मागील अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले होते। याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली। त्यानंतर पालिका आयुक्तांनी तत्काळ कचरा हटवण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। आता कचरा हटवण्याचं काम महापालिका कर्मचारी करतायत।